जावा इंटरव्ह्यू मध्ये विचारला जाणारा सर्वात सोपा आणि तरीही 90% स्टुडंटला रिजेक्ट करणारा प्रश्न कोणता आहे माहितीये? डिफरन्स बिटवीन डबल इक्वल ऑपरेटर आणि डॉट इक्वल्स मेथड. मित्रांनो, जर तुम्ही इंटरव्ह्यूवर समोर नुसतं एवढंच बोललात की दोन्ही गोष्टी व्हॅल्यू कम्पेअर करतात, तर समजा तुमचं रिजेक्शन पक्का आहे. कारण नुसती पोपटपंची करणाऱ्या मुलांना कंपन्या थेट बाहेर काढतात. या दोघांमागे मेमरी मॅनेजमेंटचा एक खूप मोठा गेम लपलाय. सोप्या भाषेत सांगायचं झालं, जेव्हा आपण जावामध्ये डबल इक्वल्स वापरतो तेव्हा तो फक्त रेफरन्स कम्पेअर करतो. म्हणजेच दोन्ही ऑब्जेक्ट्स मध्ये मेमरी एकाच ऍड्रेसवर किंवा हीप लोकेशनवर आहे की नाही हे तो तपासतो. पण जेव्हा आपण डॉट इक्वल्स मेथड वापरतो तेव्हा ते ऑब्जेक्टच्या आत असलेला ऍक्च्युअल कंटेंट किंवा व्हॅल्यू मॅच करून पाहतो. उदाहरणार्थ, आपण दोन वेगवेगळ्या स्ट्रिंग ऑब्जेक्ट्स बनवले ज्यांच्यामध्ये कोड टू वेब लिहिले. इथे डबल इक्वल तुम्हाला फॉल्स देईल कारण मेमरी लोकेशन वेगळं आहे, पण डॉट इक्वल्स तुम्हाला ट्रू देईल कारण आतला टेक्स्ट म्हणजेच कंटेंट सेम आहे. थोडक्यात काय, डबल इक्वल चेक करतो ऍड्रेस आणि डॉट इक्वल चेक करतो ऑब्जेक्टच्या आत असलेली व्हॅल्यू म्हणजेच कंटेंट. इंटरव्ह्यू मध्ये जर पहिल्याच राऊंड मध्ये सिलेक्ट व्हायचं असेल तर नुसती कोडिंग सिंटॅक्स नाही तर ह्या कन्सेप्ट पक्क्या लक्षात ठेवा. बरं, मला आता कमेंट करून सांगा, स्ट्रिंग क्लासमध्ये डॉट इक्वल्स मेथड इंटरनली ओव्हरराईड केलेली असते की नाही?